राज्य शासनाच्या वतीनं गोकुळवर 5 सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे। यावर आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली। राज्य शासनाकडून अशा अनेक संस्थांवर प्रशासक नेमले जात आहेत, हे लोकशाहीत अपेक्षित नसल्याचं त्यांनी सांगितलं। गोकुळची निवडणूक पुढे जावी, प्रशासक नेमण्यात यावा याची तयारी मागील 6 महिन्यांपासून करण्यात येत होती। गोकुळच्या सत्तेत महायुतीचे एवढे प्रबळ नेते होते, त्यांना प्रशासक नेमणूक मान्य नव्हती। तसंच गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय। मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे, असं मला आता वाटायला लागले। म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का? मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे। कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती आणि मला वाटतं ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते, आता स्पष्टपणे दिसतंय। महायुतीत भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला कशी वागणूक मिळते हे सर्वश्रुत आहे, असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला। कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ, केडीसीसी या जिल्ह्याच्या अर्थवाहिनी आहेत। या संस्था टिकवण्यासाठी सत्तेत असणाऱ्यांचे प्रयत्न दिसत नाहीत। आम्ही सहकारी संस्थेत राजकारण येऊ देत नाही। सहकारी संस्था टिकली पाहिजे हीच आमची भूमिका असल्यामुळं शेतकरी हिताचा विचार करून समविचारी पक्षांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक लढवणार, असं त्यांनी स्पष्ट केलं। यासह गोकुळच्या 1200 संस्थांची सुरू असणारी सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, त्याचबरोबर शासनानं निवडणुकीची तयारी करून ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या पत्रकार परिषदेला गोकुळचे माजी संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, राहुल देसाई, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संभाजी पाटणकर, विश्वनाथ पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते।